Hello friends, today we are going to see the icebreakers of 1.3 the COP and Anthem, which is the new syllabus from the 12th standard 12th English textbook. आज आपण इयत्ता 12वीच्या इंग्लिशच्या टेक्स्टबुकमधील प्रो सेक्शनमधील 1.3 द कॉप अँड एंथम रिटन बाय हेनरी ओ हेनरी यांच्या लेसनमधील आइसब्रेकर पाहणार आहोत. Suppose you have gone to a place where the winter season is very severe. Discuss with your partner the ways in which you would protect yourself in the cold climate. म्हणजेच तुम्ही विंटर सीझनमध्ये हिवाळ्याच्या सीझनमध्ये जर या ठिकाणी एखाद्या ठिकाणी गेला असेल आणि त्या ठिकाणी खूप थंडी असेल तर तुम्ही स्वतःचे संरक्षण किंवा तुम्हाला स्वतःला या थंडीपासून किंवा कोल्ड क्लायमेट वातावरणापासून कसं प्रोटेक्ट कराल, कसं संरक्षित ठेवाल. वेज टू प्रोटेक्ट फ्रॉम द कोल्ड क्लायमेट. द आन्सर्स आर हिअर इन अ वेब चार्ट. द फर्स्ट वन इज टेक अ हॉट मील. गरम जेवण घ्या. टू डू एक्सरसाइज अँड कीप युअर बॉडी वॉर्म. म्हणजेच व्यायाम करून शरीराला उबदार ठेवा. देन यूज ऑफ रूम हीटर्स. रूममध्ये तुम्ही ज्या ठिकाणी राहिला त्या ठिकाणी तुम्ही रूम हीटरचा वापर करू शकता. टू वेअर वुलन क्लॉथ्स लाईक स्वेटर, स्कार्फ, मफलर एक्सेट्रा. वुलनच्या कपड्याचा वापर करा. यूज फायर अँड टू सीट नियर इट. म्हणजेच या ठिकाणी शेकोटी करा आणि त्याच्याजवळ बसून ऊब घ्या. नेक्स्ट, टू टेक हॉट ड्रिंक लाईक कॉफी ऑर टी. शरीराला आतून गरमाई मिळण्यासाठी हॉट ड्रिंक्स म्हणजे कॉफी किंवा टी घ्या. कव्हर युअर बॉडी विथ क्लोथ. स्वतःची बॉडी किंवा शरीर हे पूर्ण कपड्यांनी झाका, म्हणजेच पूर्ण कपडे घाला. अशा प्रकारे आपण आपल्या शरीराला किंवा आपल्या शरीराचं थंडीपासून संरक्षण करू शकतो. दुसरी आईस ब्रेकर्समधली ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे वेन यू सी अ कॉप अप्रोचिंग यू फील आयदर रिलीव्ड ऑर स्कॅर्ड. डिस्कस विथ युअर पार्टनर द सिच्युएशन वेन यू फील रिलीव्ड ऑर स्कॅर्ड. म्हणजेच या ठिकाणी जेव्हा पोलीस तुमच्याकडे येतात त्यावेळेस तुम्हाला एकतर या ठिकाणी बरं वाटतं किंवा भीती वाटते किंवा तुम्हाला सुरक्षित वाटतं किंवा भीती वाटते. मग कोणत्या ठिकाणी कोणत्या वेळेस तुम्हाला बरं वाटतं किंवा कोणत्या वेळेस तुम्हाला रिलीव्ड फ्री असल्यासारखं वाटतं किंवा या ठिकाणी तुम्हाला सुटकेचा निश्वास टाकल्यासारखं वाटतं आणि कधी तुम्हाला या ठिकाणी भीती वाटते पोलिसांची. तर आपण पहिल्यांदा रिलीव्ड म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला कधी बरं वाटतं हे पाहणार आहे. फर्स्ट वन इज यू आर वॉकिंग ऑलन इन अ डार्क स्ट्रीट. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या अंधाऱ्या रस्त्यावरून एकटेच चालत असाल हे आपल्यासाठी दिलेले. वेन थ्यूज अटॅक्ट यू. जेव्हा तुमच्यावरती चोर किंवा चोरटी दरोडेखोर तुमच्यावरती हल्ला करतात तेव्हा पोलीस येतात तेव्हा तुम्हाला बरं वाटतं. वेन प्लेस इज न्यू अँड यू लॉस्ट युअर वे. ज्यावेळेस एखादं ठिकाण तुमच्यासाठी नवीन आहे आणि तुम्ही अचानक रस्ता चुकता आणि त्यावेळेस पोलीस तुमच्याकडे येतात त्यावेळेस तुम्हाला रिलीव्ड वाटतं. वेन यू सी द पर्सन किलिंग समवन. वेन यू सी द पर्सन किलिंग समवन. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या माणसाला मारताना किंवा मर्डर करताना पाहता त्यावेळेस तुम्ही घाबरलेले असता पण पोलीस आल्यानंतर तुम्हाला बरं वाटतं. वेन यू सी द पीपल डुईंग अँटी सोशल ॲक्टिव्हिटी. ज्यावेळेस लोक समाज विघातक किंवा समाजविरोधी कार्य करतात आणि तुम्ही पाहता आणि त्याच वेळेस पोलीस तिथे येतात त्यावेळेस तुम्हाला बरं वाटतं. स्केअर्ड. पण कधी तुम्हाला पोलिसांची भीती वाटते पोलीस तुमच्याकडे आले तर. यू आर रायडिंग अ बाईक विदाऊट अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स. तुमच्याकडं ड्रायव्हिंग लायसन नाही आहे आणि तुम्ही जर गाडी ड्राईव्ह करत असेल तर नक्कीच तुम्हाला भीती वाटते. वेन यू ब्रेक द सिग्नल ऑन द रोड. ज्यावेळेस सिग्नल तोडून तुम्ही जाता त्यावेळेस पोलिसांची भीती वाटते. वेन यू डू नॉट फॉलो द ट्रॅफिक रूल्स. ज्यावेळेस ट्रॅफिकचे रूल तुम्ही फॉलो करत नाही किंवा रहदारीच्या नियमांचं पालन करत नाही त्यावेळेस तुम्हाला पोलिसांची भीती वाटते. वेन यू ड्राईव्ह अ कार ऑर राईड अ बाईक विदाऊट लायसन नसेल त्यावेळेस तुम्हाला तुमच्याकडं
लायसन नसेल तेव्हा भीती वाटते. वेन यू वॉन्डर ऑन द रोड इन अ लॉकडाऊन पिरियड. लॉकडाऊन पिरियड चालू आहे आणि त्यावेळेस तुम्ही रस्त्यावरून फिरत आहात, त्यावेळेस तुम्हाला पोलिसांची भीती वाटते. आणखी पुढं सांगता येईल, वेन यू डू अ अँटी सोशल वर्क. एखादं समाजविघातक काम तुम्ही स्वतः करत असाल त्यावेळेसही तुम्हाला पोलिसांची भीती वाटतं. इवन इट मे बी यू आर स्टिलिंग समथिंग. तुम्ही जर एखादी गोष्ट काही चोरून घेत असाल, काय करत असाल, त्यावेळेसही तुम्हाला पोलिसांची भीती वाटते. तिसरी शेवटची ॲक्टिव्हिटी आहे आईस ब्रेकर्समधली, ती म्हणजे डिस्कस सम ऑफ द मोटिवेटिंग थिंग्स दॅट कॅन चेंज अ पर्सन्स लाईफ. वन इज गिवन. कोणत्या मोटिवेशनल थिंग्स तुम्हाला माहिती आहेत की ज्यामुळे माणसाचं जीवन बदलून टाकतं. मोटिवेशनल म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सपोर्ट करणाऱ्या किंवा आपल्याला प्रोत्साहन देणाऱ्या अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं माणसाला आपलं जीवन बदलल्यासारखं वाटतं. लिसनिंग टू ॲन इन्स्पायरिंग स्पीच. जर आपण एखादं इन्स्पिरेशन देणारं स्पीच जर ऐकलं आपण एखाद्या व्यक्तीचं, तर या ठिकाणी प्रोत्साहन देणारं स्पीच वाचलं तर आपल्याला या ठिकाणी मोटिवेशन मिळतं. नेक्स्ट, अटेंड द पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट और करिअर गायडन्स सेमिनार्स. काही असे सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस असतात, त्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि करिअर गायडन्स म्हणजेच या ठिकाणी आपल्या पुढच्या ध्येय निश्चित करण्याचे काही सेमिनार्स असतात. ते जर चर्चाक्षेत्र वगैरे आपण अटेंड केले तर नक्कीच आपल्याला मोटिवेशन मिळतं. थिंक पॉझिटिव्हली अँड बी फोकस्ड. जर आपण पॉझिटिव्ह विचार केला आणि आपण फोकस्ड राहिलो तरी पण आपल्याला मोटिवेशन मिळतं, चांगल्या गोष्टी घडतात. मीट द पर्सन्स हू बिकम सक्सेसफुल इन देअर लाईव्ज. जर तुम्ही एखाद्या अशा व्यक्तींना भेटला की ज्या जीवनामध्ये यशस्वी झालेले आहेत, त्या व्यक्तींना भेटल्यानंतर पण तुम्हाला मोटिवेशन मिळतं. कीप अ स्ट्रॉंग विल पॉवर अँड नेवर क्विट द वर्क. ज्यावेळेस तुम्ही तुमची विल पॉवर येणाऱ्या परिस्थितीमध्ये सुद्धा ठेवता आणि कधीच एखादी गोष्ट सोडून जात नाही, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मोटिवेशन मिळतं. इवन वेन यू लिसन द स्पीचेस, वेन यू सी द फिल्म्स विच गिव्स मोटिवेशन टू यू. काही असे पिक्चर तुम्ही पाहता की ज्याच्यामधून तुम्हाला मोटिवेशन मिळतं. वेन यू लिसन द पोएम्स और सॉंग्स विच हॅज अ मोटिवेशनल मेसेज टू यू, ॲट दॅट टाईम ऑल्सो यू गेट द मोटिवेशन. एखाद्या काही कविता असतील किंवा एखाद्या काही या ठिकाणी काही कविता असतील किंवा काही स्पीचेस असतील, ज्यावेळेस तुम्ही ऐकता त्यावेळेसही तुम्हाला त्यातून मोटिवेशन मिळतं. थँक्स फ्रेंड्स. या ठिकाणी ज्युनियर कॉलेज इंग्लिश स्टडीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर असणारे बेल आयकॉनचं बटन दाबा आणि पुढचे व्हिडिओ पहा. थँक्यू.